नमस्कार मित्रांनो. आज या ठिकाणी आमच्या घरी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश बनसोडे हे आलेले आहेत. मित्र, प्रकाश बनसोडे कॅन्सर रिसर्चचे संशोधक आहेत, अत्यंत चांगल्या पद्धतीचे फोटोग्राफर आहेत आणि विशेष म्हणजे पेटंट याविषयी त्यांचे प्रभुत्व आहे आणि ते महाराष्ट्रभर या संदर्भात मार्गदर्शन करतात. तर आपण भेटूया डॉक्टर प्रकाश बनसोडे यांना. नमस्कार सर. नमस्ते सर, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, आपल्याबद्दल मला थोडंसं ऐकायला आवडेल. सर, तुमचं एज्युकेशन बद्दल सांगा. माझं शिक्षण हे प्राथमिक शिक्षण मी पुण्यातून पूर्ण केलं. 5वी पर्यंत मी श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणे इथं शिक्षण पूर्ण करून नंतर माझं मूळ गाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथं विद्यामंदिर प्राथमिक प्रशाला आणि ज्युनियर कॉलेज इथं मी 12वी पर्यंत शिक्षण माझं विज्ञान शाखेतून पूर्ण केलं. पुढे जाऊन सांगोला महाविद्यालय इथून मी BSc रसायनशास्त्र ही पदवी घेतली. MScचं माझं शिक्षण मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातून कार्बनी रसायनशास्त्र या विषयामध्ये मी पूर्ण केलं आणि त्यानंतर नेट व सेट ह्या परीक्षा मी उत्तीर्ण करून सेवेमध्ये आलो. यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड इथं मी 2007 ते 2009 यायचं होतं की तुमचा जो हा शिक्षणाचा प्रवास झाला, पण तुम्ही अनेक संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली. तुमचा हा प्रवास कसा झाला? माझा पहिला जो जॉब आहे तो मी जानेवारी 2007 यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की त्याचे संस्थापक अध्यक्ष हे यशवंतराव बळवंतराव चव्हाण. मला हे एक विचारायचं, तुम्ही त्यापूर्वी कुठेतरी तासिका तत्वावरती काम करत होता? सांगोला महाविद्यालयामध्ये मी माझ्या करिअरची सुरुवात तासिका तत्वावरती केली. बरोबर. आणि त्यावेळी मी नेट सेट परीक्षांचा अभ्यास केला. 2005 सालची नेट आणि सेट ह्या परीक्षा मी उत्तीर्ण झालो आणि त्यानंतरही मी विविध ठिकाणी इंटरव्ह्यू दिले, ऍप्लिकेशन्स केले, पुणे, बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सोलापूर आणि शेवटी कराडमध्ये यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स इथं पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून मी तिथं रुजू झालो. मग सांगोल्याला तुम्ही कसं आलात? सांगोला तर फार तसं खरंच सांगू, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हे फारच म्हणजे प्रचलित आणि ख्यातनाम आहे. मग ते कॉलेज सोडून तुम्ही सांगोला महाविद्यालयात का आला? सांगोला महाविद्यालय हे अजूनही ग्रामीण भागातलं आणि एक विकासाच्या प्रक्रियेत असणारं महाविद्यालय आहे आणि यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड हे फार पूर्वीचं कॉलेज आणि तिथं फारसे असे काही चॅलेंजेस नव्हते काम करण्यामध्ये. तसं सांगोला कॉलेज हे सांगोला ही माझी कर्मभूमी, माझं मूळ गाव आणि इथल्या विद्यार्थ्यांबद्दलची अटॅचमेंट, या कॉलेजबद्दलची अटॅचमेंट आणि संस्थेबद्दल असणारा आदर आणि होम टाउन म्हटलं तर मी पुन्हा सांगोल्याला यायचा निर्णय घेतला. धन्यवाद सर, तुमच्या या प्रवासाबद्दल ऐकून छान वाटलं. आपण पुढच्या एका भागामध्ये त्यांचे वेगवेगळे छंद आहेत. त्यांनी सायकलचा छंद जोपासला, तो लोकांच्यामध्ये वाढीस लावला आणि दुसरा एक छंद त्यांनी जोपासला तो फोटोग्राफीचा. वाईल्डलाईफ फोटोग्राफी हा त्यांचा आवडता छंद आहे आणि तो सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे. तर सर बनसोडे सर, मी प्राध्यापक डॉक्टर विद्यान कांबळे तुमचा आभार व्यक्त करतो. तुम्ही आमच्या या भागामध्ये आलात. पुढच्या भागामध्ये आम्हाला जरूर ऐकायला आवडेल की सायकलिंगचा प्रवास तुम्ही कसा केला. अवश्य अवश्य. धन्यवाद सर. धन्यवाद.